आणि त्यांना योगाभ्यास शिकवायला सुरुवात केली. ते प्राचार्य असल्याने थोडंसं कंपल्सरी केलं त्यांनी. आणि वर्षभर रोज तासभर योगाभ्यास, सुट्टीचे दिवस सोडून त्यांनी वर्षभर घेतला. वर्षभर म्हणजे कॉलेजचा 10 महिने होतात साधारण. ते मिरॅक्युलस चेंज झाला ते सगळ्याच्यामध्ये. त्यांनी रिसर्च पेपरही त्याच्यावर प्रेझेंट केला होता. म्हणजे असं जर घडलं तर निश्चितच परिणाम होऊ शकेल, कारण विद्यार्थीची संख्या 10-20% म्हणजे कमी आहे पुष्कळ. तर असं काहीतरी करता आलं, आपल्याला करता येईल का, म्हणजे कंपल्सरी करता येईल का, म्हणजे त्यात योग काय करायचं ते आम्ही मार्गदर्शन करू. योगाच्या अनेक संस्था आहेत, अनेक शिक्षक आहेत, पण सहकार्य मी प्राचार्यांनी केलं पाहिजे. हे कंपल्सरी आहे, करायला पाहिजे. असं होऊ शकेल का? होऊ शकेल सर. गुरुजी, यामध्ये आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये योगा हा विषय कंपल्सरी केलेला आहे पूर्ण फर्स्ट इयरला. आणि गर्ल्स हॉस्टेलला सुद्धा आपण योग विद्याधामतर्फेच मुलींना जवळ 300 मुली आमच्या हॉस्टेलला आहेत. त्या मुलींनासुद्धा आम्ही योगा कंपल्सरी केलेला आहे. तो ऑफ आवर्समध्ये राहतो, मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला. आणि यामध्ये आमच्या लक्षात आलं की बऱ्यापैकी ते डिस्ट्रॅक्शन, जे डिजिटल डिस्ट्रॅक्शन जे म्हणतो आपण, ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. आणि योगाकडे हा कल वाढलेला आहे. नाही तर आपण लक्ष घातलं म्हणून केलं म्हणून झालं, पण कसं आहे, शिक्षण क्षेत्र हे शासनाच्या अंतर्गत आहे. तेव्हा शासनाकडनं असे काही आदेश आले तर होऊ शकेल. असं काही आपल्याला प्रयत्न करता येत असेल आपण करूया. तसं शिक्षण मंत्र्यांना आम्ही 1970 सालापासून प्रयत्न करतोय. 1970 साली एक कमिटी नेमली होती शासनाने शाळेमध्ये योग कंपल्सरी करण्याची. त्याची मोठी स्कीम तयार केली. ती आमचे पण पदाधिकारी त्याच्यात, मी पण होतो त्याच्यामध्ये. त्या स्कीमप्रमाणे सुरुवात पण झाली होती. शाळेतल्या लोकांना आम्ही शिक्षक म्हणून तयार केलं होतं, पण ती स्कीम पुढे काहीतरी कॅन्सल झाली. मला देवताळे नावाचे शिक्षण मंत्री होते त्यावेळेला, 1970 सालची गोष्ट आहे. पण मध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये योगा हा विषय कंपल्सरी करण्यात आलेला आहे प्रथम वर्षाला. पण त्याचं एक्झिक्युशन कसं होतं यावर सगळं त्याचं डिपेंड्स. आणि ते नुसतं टिकमार्क होतात बरेच वेळा. ठीक आहे, आणखीन एक सोल्युशन आपण बघणारच आहोत. तर आपण मानसशास्त्रज्ञांकडे वळूया. मानसिक विकार, शारीरिक विकार त्यांनी बरंच ऐकवलं आता, पण आता हल्ली मानसिक विकारांचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ते चटकन लक्षात येत नाही काय वेळा. आणि ते मानसिक विकारच आहे, त्यांचं मनच ठीक नाही आहे. तर पहिलं मला असं विचारायचं की मानसशास्त्राने मनाबद्दल काय सांगितलं आहे, आणि मन चांगलं आहे वाईट आहे असं काही. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जरा तुमच्या पेशंट संबंधी बोला. अगदी मगाशी अष्टपुत्रे सर जसं म्हणले की, किंवा तुम्ही म्हणलात की डॉक्टरकडे येण्यासाठी नको वाटतं डॉक्टरकडे येणं, तसं आमच्याकडे यायला जरा नको वाटतं लोकांना. कारण स्टिग्मा आहे खूप प्रकारचा, की प्रत्येक वेळी मनाला काही समस्या झाल्या. तुमच्याकडे पेशंट जातात, दुसऱ्याने पाहिलं तर आणखी त्रास होतो. अगदी काय झालं? त्यामुळे येताना पहिली स्टिग्मा असतो की मला वेड लागलेलं नाही, मी काय वेडा झालोय का. सो असा एक आमच्याकडे एक साधारणतः समस्या असते. पण अशात तो बराचसा अवेअरनेस आल्यामुळे म्हणा, किंवा गोष्टी बदलल्यात. आता बरेच हिरो हिरोईन पुढाकार घेत आहेत रोल मॉडेलसारखं, की ज्याला मन आहे त्याचं मन बिघडणार. मग अगदी तो सायकेट्रिस्ट असो का थेरपिस्ट असो, असं काही नाही आहे की तुम्ही इम्यून आहात मनाच्या त्रासाला. अर्थात जसं आपले गुरुजी आहेत त्यांच्या मदतीने जो काही योग प्रसार होतोय, किंवा असे अनेक लोक असतील, त्यांनी आपण निश्चित त्याला प्रोटेक्ट करू शकतो. आणि आयुर्वेदाची जी संज्ञा आहे आजाराबद्दलची, जसं मगाशी सर म्हणले की शरीर आहे त्याला काहीतरी होतं, तसं शिर्यते इति शरीरम, ज्याची ऱ्हास होणारच आहे. आपण तो कमी प्रमाणात थांबवू शकतो जोपर्यंत आपली जी काही ध्येय असतील प्रत्येक व्यक्तीची त्याची जीवनाकडून, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या शरीराची आणि तितक्याच महत्त्वपूर्ण या मनाची साथ लागते. कारण शरीर आणि मन वेगळं आहे अशीच भावना नाही. इट इज सायकोसोमा, म्हणजे दोन्ही एकत्र आहे. शरीर बिघडल्यावर मन बिघडतं, आपण बघतो, आपण चिडचिडे होतो जेव्हा आपल्याला काही त्रास होतो, आणि मन बिघडल्यावर शरीर बिघडतं. म्हणजे आज WHO जी व्याख्या बोलली जाते जी काही हेल्थची, ती आयुर्वेदामध्ये शेकडो हजारो वर्षांपूर्वी सुंदर लिहिलेली आहे की समधातू मला अग्निश्च सम, म्हणजे आपल्या शरीरामधले दोष, धातू, मल याचं एक योग्य परिणाम निर्दिष्ट केलं आहे अस्तित्वाने. त्या प्रमाणामध्ये जर असेल, यासोबत प्रसन्न आत्म इंद्रिय, म्हणजे आपला आत्मा आणि मन हे देखील तितकंच प्रसन्नता असावी. त्यामुळे मनाच्या प्रसन्नतेला WHOने तरी नंतर आणलं असेल, पण आयुर्वेदाने फार पूर्वी आणलं. आणि ही मनाची प्रसन्नता का आवश्यक आहे, तर आपल्या सगळ्यांनाच हा श्लोक माहिती असेल की मनः षष्ठानी इंद्रियाणी, 6वं इंद्रिय येते. 5ही इंद्रियांची माहिती
ते देतं आणि त्यावरून ते काम करतं. आपले जे 5 इंद्रिय आहेत, आपले कान, नाक, आपलं नाक, डोळे. आता समजा मी तुमच्याशी बोलते पण माझं मन जर तिसरीकडे असेल तर मला संवाद साधता येणार नाही. सो बघायला माझे डोळे छान आहेत, कान व्यवस्थित आहेत, पण मन जर ताब्यात नसलं तर आपण तिथे नसतो. त्यामुळे मनाचं महत्त्व आहे. फक्त एक समस्या येते, मला असं नेहमी वाटतं की पूर्वी काय होतं, पूर्वी वेगवेगळ्या गुरूंकडून किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून साधारणतः स्वस्थपूर्ण मन ठेवण्याचे असे हातोपाती उपाय दिले जायचे की त्यामध्ये बरेचदा सायन्सचा उल्लेख करण्याची गरज नसायची, कारण ऐकणारी लोक होती. असं नाही की त्यांना सायन्स माहिती नव्हतं, पण अरे हे असं कर, हे तसं कर, असं जे काही म्हणलं जायचं ते ऐकलं जायचं. आता आम्ही हेच सगळं सायन्स, याला आम्ही जो लेप लावतो तो बाहेरच्या सगळ्या रिसर्चचा, जे काही बाहेर रिसर्च होतात, मग अगदी ट्रस्ट ही इमोशन तुम्हाला कशी बायोकेमिकल मदत करते हे सांगून मग त्या ट्रस्टला कसं कल्टिवेट करायचं तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे तुमचं शरीर आणि मन हे स्थिर राहील तणावाच्या प्रसंगामध्ये. हे आम्ही बाहेरचे 2-4 रिसर्च चांगल्या पद्धतीने केलेले, हार्वर्डमधले असतील, स्टॅनफोर्डमधले असतील, आणि त्यामध्ये आपला त्यांचा चमचा आणि आपलं लिक्विड अशा पद्धतीने आम्ही त्याचा वापर करतो. आणि पण मग ते सायंटिफिक बेसिस असल्यामुळे ऐकते, अगदी तरुण पिढी पण ऐकते असे मी म्हणेल. कदाचित त्यांची भाषा बदलली आहे मागच्या अनेक वर्षांपासून. ज्या पद्धतीचं शिक्षण ब्रिटिशांनंतर आलेलं आहे त्या शिक्षणामध्ये आता आपण जसं सर म्हणले की इंडियन नॉलेज सिस्टीम आपण आता आणतोय, पण मधल्या काळात ती पूर्णपणे गायब झाली होती. आणि त्यामुळे त्यांची मनं तशी बनली आहेत की आम्हाला ह्याचा सिद्ध करा, हे सिद्ध करा. आणि आपण जेव्हा सिद्ध न करता किंवा त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत नाही तेव्हा मग ते घेत नाहीत. आहे ते उत्तम, पण ते घेतलं जात नाही ज्ञान. मग अशा वेळी हे सगळे आजकाल योगावरचे जे रिसर्च होत आहेत ते ह्याच्यासाठीच आहेत की रिसर्च करून आपण जे ऑलरेडी इन्व्हेंट केलेलं आहे आपण आता सिद्ध करणार आहोत. मग त्यामध्ये अगदी सायकेट्रिस्ट पण आहेत, दीनानाथ मंगेशकरला डॉक्टर संजय फडके सर आहेत, त्यांनी योगावर खूप सुंदर रिसर्च केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी की ह्या योगा म्हणजे युज की 2 जोडणारा, सो आपलं मन आणि शरीर आणि आपलं सगळं बिहेवियर हे जोडलेलं नसलं, विस्कळीत असलं की आमच्याकडे वाट फुटते. मग ती फुटलेली वाट जी असते त्यामध्ये बरेचदा गोळ्या, औषधं, काही प्रमाणात त्यांचे साईड इफेक्ट्स असतील. निश्चितच गोळ्या औषधांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जसं अष्टपुत्रे सरांनी शारीरिक आजाराबद्दल सांगितलं तसंच मानसिक आजारामध्ये 20-30% असे आजार आहेत ज्यामध्ये आवश्यक आहे या औषधांनी मिरॅकल केलेलं आहे. लोकांचे आयुष्य स्टेबल केलेली आहेत. मानसिक आजार जे जुनाट मानसिक आजार आहेत किंवा क्लिष्ट असे मानसिक आजार आहेत, स्किझोफ्रेनियासारखे, पण बरेचसे मानसिक आजार आहेत ते उत्तम पद्धतीच्या जीवनशैलीच्या अभावामुळे येत आहेत की ती जीवनशैली पूर्णपणाने बिघडलेली आहे, विस्कळीत झालेली आहे. आणि त्याला मार्गदर्शन करणारं घरातही कोणी नाही आहे. बाहेर जे कोणी आहेत ते यूट्यूब आहे, गुगल आहे जे मार्गदर्शन, आता AI थेरपिस्ट आहेत जे मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे ही चुकीच्या हातात सगळी जीवनशैली गेल्यामुळे आमच्याकडे मानसिक आजारांचं प्रमाण भरपूर येते. अँझायटी, डिप्रेशन सगळ्यात जास्त आहे, ताणतणाव आहेत. सध्या मी ज्या मुलीची केस घेते आहे ती वयाने 5 वर्षाची मुलगी आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये मला जेव्हा अँझायटीची केस येते, ऑब्व्हियसली आम्ही गोळ्या औषधं देतच नाही एवढ्या लहान वयामध्ये, त्यांना थेरपीतूनच दिलं जातं. पण याच्यावरून आपल्याला गंभीरता लक्षात येते की अगदी चांगल्या सुसंस्कृत घरांमध्ये जिथे म्हणावे तसे ताणतणाव नाही आहेत तिथेही अशी जीवनशैलीच्या अभावातून कशा समस्या मनाच्याही ह्याच्यामध्ये ओढवल्या आहेत. तर ह्या अनुषंगाने सायकेट्रीमध्ये किंवा आमच्याकडे एक विषय आम्हाला शिकवला जातो ज्याला आपण एक्सप्लेनेटरी सायकोपॅथॉलॉजी म्हणतो. म्हणजे एक्सप्लेनेटरी सायकोपॅथॉलॉजी म्हणजे असं की मनाची विकृती कशी होते याच्या थेरीज मांडलेल्या आहेत आणि उत्तम थेरीज आहेत. बाहेरचाही अभ्यास छान आहे त्या लोकांचा. आणि जेव्हा बाहेरचे लोक अभ्यास करत आहेत तेव्हा ते हळूहळू आपल्याकडे येत आहेत, आपल्या एशियन आणि स्पेसिफिकली इंडियन नॉलेज सिस्टीमकडे. एक फार मोठे प्रसिद्ध सायकेट्रिस्ट आहेत कार्ल युंग, यांनी खूप सुंदर ह्याच आपण आयुर्वेदाची भाषा सांगितली तशी की हा जो हार्मनी आहे, हा जो बॅलन्स आहे आपल्या मनाच्यामध्ये, जसं आपण विकार म्हणूयात मनातले वेगवेगळे, त्यांनी त्याला वेगळे नावं दिलेले आहेत, पण अर्थ तोच आहे की मन आहे विकारग्रस्त आहे, ते विकारीच आहे. त्याचा काही फायदे आहेत त्याच्या जीवनामध्ये, त्या विकारांचा योग्य प्रमाणात वापर केला आपण तर त्याचे काही फायदे आहेत. जसं मी यांच्या समोर बोलायला नको, पण मला जी काही छोटी माहिती आहे त्याप्रमाणे की बाबा योगामध्ये मनाचे 5 मॉडिफिकेशन्स सांगितलेले आहेत, ज्यामध्ये
आपण मन कसं काम करतं, तर मनाला कल्पना आहे, मनाला स्मृती आहे, मनाला परसेप्शन आहे, म्हणजे आकलन करतं मन, एकाग्रता देतं. उत्तम बुद्धी आहे, पण त्या मुलाचं जर एकाग्रता व्यवस्थित नाही तर तो मूल ते पोहोचू शकणार नाही, त्याच्या आत ते ज्ञान पोहोचणार नाही. आणि दुसरा स्मृती नीट नाही तर तो ते पुन्हा उत्तर लिहू शकणार नाही. सो अशा अँगलनी मनाचं खूप मोठं काम आहे. आणि पतंजलींनी हे फार पूर्वीच लिहून ठेवले की 5 मॉडिफिकेशन्सवर काम करा, म्हणजे कल्पनेवर काम करा, स्मृतीवर काम करा, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान जे आहे, ज्याला प्रमाण म्हणतो की प्रत्यक्ष प्रमाण आहे, आणि विपर्यय आहे, आणि निद्रा आहे. निद्रा हे त्यांनी मनाचं मॉडिफिकेशन सांगितलं आहे. मनाचा आणि झोपेचा खूप छान संबंध आहे. आता जसं आपले शिक्षण तज्ज्ञ सरांनी सांगितलं की त्या मुलांना झोपच नाही आहे मोबाईलमुळे, अनेक कारणांमुळे. सो झोप नसण्यामुळे कितीतरी समस्या उत्पन्न झालेल्या आहेत, आणि ते झोपेवर काम करायला तयार नाहीत, कारण त्यांच्या आजूबाजूचे सगळेच मुलं मुली जागत आहेत, सगळेच जागत आहेत, मग आम्ही काय वेगळं करतो. सो हे 5 मनाचे जे मॉडिफिकेशन्स आहेत त्याला कसं तारतम्याने ठेवायचं हे कालयुगनी सांगितलं आपल्या अभ्यासावरून, म्हणजे जे त्यांच्या अभ्यासामध्ये सायकेट्रीच्या सखोल गेले. आणि त्यांनी एक छान कोट केला की आपण अजून वेस्टर्न लोकांचं जे मानसशास्त्र आहे त्यांनी ते खूप दूर आहे, ज्या मानसशास्त्रामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम पोहोचली आहे तिथे आपला आत्ता अजून अरुणोदय झाला आहे. हे लोक त्याच्या हजारो वर्ष पुढे गेलेले आहेत अभ्यासामध्ये. आणि जेव्हा मी हे वाचलं, अभ्यास करताना तर आम्हाला इंग्लिश सगळंच वाचावं लागलं, जास्त तिकडचंच वाचन करून आमचे पुढचे शिक्षणं होत आहेत, पण हे मला खूप आनंददायक वाटलं आणि मला काय म्हणता येईल असं समाधान मानलं. आणि मग कळालं की आपल्या शास्त्राचं किती महत्त्व आहे. फरक असा आहे की ह्या 2 मधले जो दुवा आहे, शिकवणारा व्यक्ती, तो ते कमी होत चाललेत म्हणा, किंवा आज सरांच्या रूपाने ते सगळे आपल्याला पुन्हा ते आपल्या भाषेमध्ये सांगतायत, ही कृपा म्हणावी अस्तित्वाची आपल्यावर. तर असं एक माझं म्हणणं आहे की आहे आपल्याकडे. नाही, आपण बोलताना मनोविकार बरेच चांगले. मनाचा तर शरीराचा विकार ठीक आहे, लक्षात येतं. मनाचा विकार म्हणजे नक्की काय? आता सहज हे 5 मॉडिफिकेशन, मनच त्याला फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे, त्यामुळे विकार झाला आहे कसं काय म्हणणार तुम्ही? एकतर फिजिकल एक्झिस्टन्स आहे, सूक्ष्म आहे, तो अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे पूर्वी पण सांगितलेलं आहे आणि आता हे सिद्ध झालं आहे की आपली जी चेतासंस्था आहे, आपली सगळी नर्वस सिस्टीम आहे, ही नर्वस सिस्टीम जसं आता माझ्या मनात विचार आला आणि पाण्याची बाटली उचलायची, त्याशिवाय नाही येणार आहे. हां, माझ्या मनात विचार आला आणि माझा हात पार